नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी दुसरा बोगद्याची प्रतीक्षा कायम, काम युद्ध पातळीवर सुरूच। 26 जानेवारीचा मुहूर्त टळला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। त्या दिशेने कामांना गती देण्यात आली होती। मात्र काही काम अपूर्ण असल्याने बोगद्याची प्रतीक्षा कायम राहिली असून कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे। म्हणजे पिलर्स आणि गर्डर्स एकसंघ मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे। पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेले असल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली। 45 मिनिटांचा कशेडी घाटातून वाहतुकीसाठी लागणारा वेळ आता अवघ्या 8 ते 10 मिनिटांवर आला असल्याने तसेच कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाणही घटले असल्याने वाहन चालकांना भुयारी मार्गातील वाहतुकीस प्रथम पसंती दर्शवली आहे। मध्यंतरी कातळी भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलावरील गर्डर बसण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात येऊन कशेडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती। दुसऱ्या भुयारी मार्गातील आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे। विद्युत प्रकाश झोताचे काम 80% पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना जोडणारे 4 भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत आहेत। ती पूर्णत्वास जाण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे। संपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्यानंतर दोन्ही भुयारी मार्ग वेगाने वाहने मार्गस्थ होतील असा विश्वास येथील कर्मचारी यांनी व्यक्त केला आहे। सद्यस्थितीत पहिल्या भुयारी मार्गातून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याने जुन्या कशेडी घाट रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याने मोजक्या गाड्या कशेडी बंगल्यामार्गे जात आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर, पोलादपूर।